बोल, कशासाठी हा दावा साधलास आमच्याशी? स्वराज्यानं या मराठी मुलुखानं असं काय कमी केलं तुला की अजून पोट भरण्यासाठी त्या पाठशाचे तळवे चाटावे लागले? मग खरं बोल, नाहीतर तुला पोत्यात बांधून खालच्या काळदरीत फेकायला आम्ही कमी करणार नाही. सांगते जी, समजा सांगते. तो औरंगजेब बादशाह तुम्हाला म्हणला की तुला भरपूर सोनं देतो तुझ्या वजना एवढं, असं त्यानं कबूल केलं होतं. म्हणून हे समजा करायला धजले हो मी. सोनं हवं होतं? अगं, या स्वराज्यासाठी आपला जीव उधळणाऱ्यांच्या आयुष्याचं सोनं होतं. अजून कसलं सोनं हवं होतं तुला? ज्या स्वराज्याचं मीठ खाल्लं तिथं शेर खायची अवदसा सुचली तुला? अगं, खाल्ल्या मिठाशी गद्दारी करताना त्या शिवछत्रपतींच्या पुण्यात्माचं तरी स्मरण करायचं होतं. अन्नाला मोतात होताना तुझ्या पिढ्यानपिढ्या 12 मुलखात भटकल्या असत्या. तिथं तुझ्या डोक्यावर छप्पर आलं, अंगावर लाज झाकायला वस्त्र आली. इतकंच नव्हे तर ती लाज राखण्यासाठी सुद्धा सदैव मराठी समशेर पाठीची राहिली ग. आणि अशा मुलखाशी गद्दारी करण्याची उपरती व्हावी तुला? राणी सर माफ करा हो. लय मोठी चूक झाली हो आमच्याकडनं, माफ करा. खरंच चूक झाली असती ना तर माफ केलंही असतं, पण तो चूक नाही, अक्षम्य अपराध केलायस. आणि छत्रपतींच्या राज्यात गद्दाराला क्षमा नाही. तुझ्या या अशा कर्तुतीनं आज स्वराज्याच्या नरडीला नख लागलं असतं. आमच्या जीवाची फिकीर नाही आम्हाला. आमचा जीव तर आम्ही मरणाच्या दावणीलाच नेऊन बांधलाय. पण आज मुघली फौजा प्रांतात उतरल्या तर पुन्हा गोरगरिबांच्या संसाराची धूळधाण. अगं, भर रस्त्यात तुझ्या लेकरा बाळांच्या कत्तली झाल्या असत्या तर काय हे सोनं त्यांच्या चितेवर सजवणार होतीस तू? राणी साहेब, एक डाव माफ करा. लय मोठी चूक झाली आमच्याकडनं, एक डाव माफ करा. आम्ही हा स्वराज्याचा डाव मांडला तो आमच्या सत्तेचे चोचले पुरवण्यासाठी नाही. सोन्याने मडलेली तख्त सोडून राना वानात काट्या कुटात स्वतःला झोकून देण्याचा अट्टहास कशासाठी करतो आहोत आम्ही? सुखानं जगायचं म्हटलं ना तर पिढ्यानपिढ्या आयुष्य आरामात राहतील आमच्या. सत्तेचे राजदंड चालवावे तर हजारो लोक मागे पुढे धावतील आमच्या. तिथं आम्ही हे वेडेपण अंगीकारलं हे तुमच्यासाठी भीमाबाई. तुमच्यासारख्या लाखो जीवांसाठी आमचा जीव वारेमोळ उधळण्याची तयारी आमची. आणि तुम्ही या छत्रपतींच्या तख्ताशी असा द्रोह करताय? नाही राणी साहेब, नाही हो. भूतांचं पालन करणं हा धर्म आमचा, पण म्हणून उलटी नांगी मारणाऱ्या विंचवांना आम्ही सैल सोडणार नाही. तुझी नांगी ठेचावीच लागतील भीमाबाई. बोल, काय करू तुझं? तुझ्या धडाचे 4 तुकडे करून चौमार्गी टाकावे की तुझा चौरंगा करून एखाद्या देवळासमोर भीक मागायला बसवावं? नाही राणी साहेब, एक डाव माफ करा. सगुणा. जी राणी साहेब. तेवढीवर शिपाई असेल त्याला बोलवून घे. भीमाबाई नम्रताना जास्त तकलीफ नको व्हायला. कसेही झालं तरी त्यांच्या हातचं अन्न खाल्लंय आम्ही. त्या अन्नाला मात्र आम्ही कृतज्ञ राहू. राणी साहेब मला सोडा हो. फक्त मरताना तुम्हाला फार तकलीफ होऊ नये एवढी काळजी घेणार आम्ही. सगुणा. जी. शिपायाला सांगून यांना कोकण दरीत फेकून दे. राणी साहेब माफ करा मला. मी चुकली. पुण्यांदाची नाही वागायची म्या. हे बघा, आमच्याकडे सोनं बिनं जे काय ना ते समजा तुम्ही घेऊन टाका, पर मला मारू नका राणी साहेब, मारू नका.
ठीक आहे, मग तुमच्या जवळ पाचशाच्या छावणीत शिरण्याचा जो परवाना आहे तो आम्हाला द्या. हा, देते देते. सप्त घ्या, सप्त. हा. सगळा जी तो परवाना घे जी. आणि आम्ही येतो आमच्या महाली अवदसेला डांबून ठेव. राणीचं, जी राणी साहेब. राणीचं. या या जाधवराव, आज सपत्नीक यायचा योग आला. अहो, पूजा म्हणजे निमित्त मात्र. वहिनी साहेबांचं पाय आज गळाला लागले हे मोलाच. आवाज सौभाग्याचा अवतार कोण नाही म्हणन. मी आता म्हणले यासनी केवढा तो मराठी दौलतीचा थाट, आणि त्यात आपण म्हणजे लाडवात काजू. म्हणलं तर चव आणतो, म्हणलं तर गणतीत बी नसतो. हा, पण किंमत करायला गेलं तर तो अनमोल असतो. अहो, धनाजीरावांचं मोल मराठी दौलतीला कसं करता येईल? मुघलांची खांडोळी करणारे महावीर हे. आहे का माते? आता तुम्ही बी सुरू करा कौतिकाचे पावाडे. अहो, कौतुक आहेच, ते पण अगदी मनापासून. पैकी पर आम्ही किती बी नेटनं समशीर चालवली तरी या समशिरी पुढे आम्हाला ज्ञान व्हावंच लागतं बघा. तर खरंच वाटेल किती असणी. खरं सांगू का अमात्य, आमचं काही बी चालत नाही बघा. ह्यांचं म्हणजे वंजळीतल्या पाण्यावानी कवा निसटून जाते आल कळत बी नाही. धर धर म्हणलं तरी हाताला लागत नाही. अहो, ते तसे आहेत म्हणून मराठी तख्त अभिमान मिरवते. आज आपल्याला या पूजेचा मान मिळाला तो याच अभिमानापोटी. बरं, आम्ही पूजेला बसाव का? नाही तर हिथंच घडाभर तेल जळायचं नमनाला आणि पुरोहित महाराज म्हणायचं का वातीला तेलच मिळेना. जाधवराव, एक काम करा, पूजेला बसण्याआधी राणी साहेबांना भेटून घ्या. आत्ता कशा पाई? अहो, म्हणजे त्यांनी एवढा पूजेचा सोहळा मांडला, त्यात यजमान आपण, त्यांची ख्याली खुशाली घ्यावी. राणी साहेब आजारी आहेत ना. आपण त्यांना भेटलात, त्यांच्या शब्दाला मान देऊन आलात, तेवढंच त्यांना बरं वाटेल ना. एवढंच नव्ह, आत्ता जाऊन येतो की. तर काय, मी कवापासून म्हणते आपण हितवर आलोय तर राणी साहेबांना भेटायला पाहिजेच. पूजा काय होईलच हो, पण खरं तर आम्ही हिथं आलो ते राणी साहेबांनी भेटायला. चला हो. चला आलो चल चल. अगं काय करते तू? अगं सोड की गं. राणी साहेब, बकुळा, घाबरू नको, घाबरू नको. हे बघ, आज तू हे सारं वठवणं गरजेचं आहे. मराठी राज्याच्या भवितव्यासाठी आमची तुझ्यावरच भिस्त आहे असं समज. इतकी वर्ष सांगती या तुमची एवढी पत आहे राणी साहेबांची भेट घालून द्या, पण तुम्हाला काही जमलं नाही. तर राणी साहेबांनी स्वतः निरोप धाडल्यावर जमलं ना व. बरं, लुगडं कसं दिसतंय हा? बेस आहे ना व? हेच दिसतंय. चला की आता. राणी साहेबांवर जायचं आहे. अहो, त्यांच्या जागी पूजेला बसायचं म्हणजे आपलं बी तेवढं मरत आहेच की. चला चला. सगुणा, अजिबात घाबरू नको. सारं काही नीट पार पाडायचंय तुला. वय, पण राणी साहेब एवढी मोठी जोखीम घ्यायची खरंच गरज आहे का?
जोखीम घेऊन काळाच्या छातडावर मराठे नाचले म्हणून तर स्वराज्य घडलं ना सगुणा. वेळ आली तर जीव सुद्धा फुंकून टाकावा लागतो. तलवारीच्या टोकावर मरण तोलणाऱ्यांना कसल्या जोखमीची भीती. जी राणी साहेब. सगुणा, तूही एका मोहिमेवरच आहेस. हे सारे लोक आपलेच असले तरी ते सुद्धा वार करणारेच आहेत. हे सारे वार तुला परतावून लावावे लागतील. तयारीत राहा. वैजी. काय व राणी साहेब दिसाय कशा आहेत? आता बघशीलच की. तरी बी सांगाव की, म्हणजे त्यांच्या संग कसं बोलावं कसं वागावं आधीच हेरता येईल नाही का? किती बोलतास, जरा तोंड आवरान चला. आणि असं राणी साहेबांच्या मोर लय टिमकी नका वाजू. हा, थोडी आदब ठेवून राहा. आता मी आदब सोडती व्हाय काहीतरीच तुमचं. अव समुद्राला नदी भेटायला जाती तेव्हा खुळखुळ वाहतीच. तुम्हाला नाही कळायचं. तुमचं आपलं काय बी. चला. सुभान अल्लाह. अगर जमीन पर कहीं जन्नत है तो यही है, बस यही है. लगता है जैसे अल्लाह ताला ने खुद कुदरत के हाथों इस जगह को तराशा है, मेहर किया है. आहा, क्या खूबसूरत जगह है. वाकई बहुत ही खूबसूरत जगह है आलमपना. लेकिन हुजूर, अपनी इस सुहानी रुखसत के मौके पर अपनी हिफाजती मामले को इतना नजरअंदाज ना करे. लश्कर को हमने बेदार ही रखा है. वजीर आजम, यहाँ परवरदिगार रहमा है. यहाँ हमारे साथ कोई कुछ नहीं कर सकता. आप बेफिक्र रहिए. पता नहीं हमें क्यों ऐसा लगता है कि इस उथल पुथल में उधम मचाने की कोशिश करने यहाँ कोई ना कोई तो जरूर आएगा. कौन करेगा? किसमें इतनी हिम्मत कि हमसे दुश्मनी मोल ले? कोई बचा है? कोई नहीं. सब मुकम्मल हो गए. मराठों की जिंदा दिली भी तब्दील हो गई और बगावत का वो मौसम भी गुजर चुका है. अब बस अल्लाह ताला की पनाह में पुश्ती लेनी है. आइए आइए साहू, आइए. जहापना. सच, आपके बिना इस जन्नत की रौनक अधूरी है. देखो तो कितनी कितनी नुमाइश है बंदगी की राह पर. ईश्वराच्या पायाशी फक्त स्वर्गच असतो असे आमचे आऊसाहेब म्हणतात. सच है. ईश्वराला कोणत्याही नावाने संबोधलं तरी त्याचे तत्व बदलत नाही. बहुत खूब, बहुत खूब. बहुत अच्छे दस्तूर हैं आपके. साहू, जब हम आपसे मिलते हैं तो एक अलग सा सुकून पाते हैं. पण बादशाह सलामत, आम्ही मात्र आज तुमच्यावर नाराज आहोत. या अल्लाह, वो क्यों? आम्ही आपल्या भेटीसाठी आलो आणि आपण आम्हाला आपल्या पाशी घेऊन आमचं गालगुच्चही घेतलं नाही. आपण दररोज तर घेतात. ओह, वो तो हम भूल ही गए थे. हाँ, आइए हमारे पास आइए. शाबाश. अब ठीक है. जी, आम्ही येऊ आता. नव्या छावणीत जरा फेरफटका मारून येतो. इजाजत फरमाइए. इजाजत है. बड़ा लगाव है शहजादे को आपसे. जब राजा ही नहीं रहा तो कैसा शहजादा और कहाँ का शहजादा. जी, ये बच्चा हमारे जहन में घुल मिल गया है. हम इसे अपने तौर तरीके सिखाएंगे, सिखाते रहेंगे.
ताकि दोबारा इसकी नस्ल में कोई खौफनाक संभा या सिवा पैदा ही ना हो। संभा की रूह से हम वाकिफ थे, हम पर वार करने की हिम्मत थी उसमें। इस बच्चे में वो छवि न उतरे, इसका ख्याल हमें रखना है। और अगर हम अपने मकसद में कामयाब हो गए तो मराठों की नस्ल ही खत्म हो जाएगी। तो क्या इसीलिए आप इससे इतना प्यार जताते हैं? आजम, प्यार मोहब्बत जैसी फिजूल की बातों के लिए ना हमारे पास वक्त है और ना ही हम इन पर यकीन करते हैं। या अल्लाह, उस संभा को तो आपने शमशेर से मार दिया और इस शहजादे को आप प्यार से मारेंगे, बड़े प्यार से। इसलिए हम आलमगीर हैं, आलमगीर। जाधवराव या की. आमच्या कारभारीला भेटायचं आहे राणी साहेबांनी. हवं पण राणी साहेब आजारी आहेत जी. ठाव आहे की, म्हणून तर हितवर आलो. नाहीतर राणी साहेब स्वतः बाहेर आला असता आम्हाला भेटाया. उघडा दरवाजा, आम्ही चौकशी करतो. भय पर आता काय पर राणी, तर इथं आलो आणि राणी साहेबांची चौकशी न करता माघारी गेलो, काय म्हणतील राणी साहेब? काय बी नाही म्हणणार. हवं त्यांनीच सांगितलंय की कुणाला बी आत पाठवू नका असं. आता असले निरोप बाहेरच्या माणसांसाठी हा? तर काय, आणि किती बी आजारी असलं तरी बाईचं दुखणं बाईला कळतं. आम्ही विचारपूस करू. हवं तसं नाही हो बहिणी साहेब. अहो कसं बी असू द्या. अहो एवढ्या दौलतीची राणी हातरून धरायची आणि आम्ही लांब लांबनं गमजा मारायच्या, बाता करायच्या, ते काय बी नाही. आम्ही स्वतः जाऊन राणी साहेबांची चौकशी करू. वाड्याला पहिल्यांदाच आलेत कारभारीन बाई. आता राणी साहेबांनी एवढा मोठा मान दिला, एकदा त्यांचे पाय धरून आशीर्वाद घेऊ दे. बाकी काय बोलायचं ते राहू दे. जाधवराव तुम्ही घरची माणसं, तुम्हाला कोण अडवण लावेल. पण राणी साहेबांचा हुकूम आम्ही कसा मोडावा जी. आता एवढं सांगून बी पटेना तुला. अगं राणी साहेबांना काय सांगायचं, त्यांचा राग कसा शांत करायचा ते बघू की आम्ही. वय पूजेला हितवर आल्यावर हळदी कुंकू बी व्हायला पाहिजे की नव. नग नग अगं काय नग, म्हणजे हळदी कुंकू नग, तुम्ही लांबनच भेट. आता हे बी तू ठरवणार. हळदी कुंकूला नको म्हणणारी तू कोण? तसं नाही, म्हणजे तुम्ही बी समजून घ्यायला पाहिजे ना व. असं बर, दारुगड आम्ही लांबनं भेटू त्यासनी जी. हे बघा आसू झोपून हाय ती. आत्ताच डोळा लागलाय, तरच देऊन चालत नाही ना. बघितलं ना तुम्ही आता. चला मग. अगं अगं थांब, पहिल्यांदाच भेटते राणी साहेबांनी. मी काही उठवणार नाही त्यासनी, पण नुसता चेहरा तर बघू दे की. अहो थांबा की, राणी साहेब उठल्या की ओळखच करून देते मी. हा असं म्हणतेस वय, पण तसं कशाला, नुसता चेहरा बघून जाते. पूजेला बसायची मी. हा राणी साहेबांचा चेहरा पाहिला आणि तोच डोळ्यामोर आणला पूजा करताना की देवीला बघितल्यावानी वाटेल मनाला. हा ते बी आहेच की, म्हणूनच म्हणते नुसतं मला. आपण नग 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 नग. अव कसं असतंय वहिनी साहेब, आजारी माणसाचा चेहरा पूजेच्या आधी बघायचा नसतोय. असं कुठं लिहिलंय? हाय कुठल्या तरी शास्त्रात. काय सांगते शास्त्रात? आम्ही काय रेगेरेचं तोंड बघतोय वय. दौलतीची महाराणी, तिचा नुसता चेहरा पाहिला तर 7 जन्माचं पांग फिटल पाहिजे. बाकीची पूजा अर्चा पाहिजेच कशाला. मी बघते. हवं थांबा थांबा. हवं बहिणी साहेब, हे तुमचं झालं, पण पूजा राणी साहेबांसाठी चालली आहे का नाही. मग ती पूजा व्यवस्थित बयाजवर व्हायला पाहिजे ना. बघ
तुम्ही पूजा करून घ्या. राणी साहेब आहेतच इथं. हं? बरं नुसतं एक घुस सांगायचं होतं राणीसाहेबांनी. तू उठव की त्यासनी. तुझा आभ आहे तेवढं त्यांच्या मोर. या बया कशाचा आबजी. म्या दासी हाय. म्या त्यासनी असं उठवणं बरं नाही दिसायचं जी. तुम्ही एक काम करा, तुम्ही असंच बोल, ऐकतील ते. ऐकतील. बरं राणीसाहेब एवढा मान दिलासा. आमच्या बी जन्माचं सोनं झालं बघा. तुमची जागा धरून बसायचो आम्ही. आमच्या पूर्वजांची पुण्याई आणि माझ्या धान्याची कर्तूत लई मोलाची बघा. आम्ही जीवाभावानं पूजा करू. तुम्ही नका काळजी करू. येते मी. चल चल. चला.